तू बोलायला हवं होतंस. तू योग्य वेळी बोलला नाहीस म्हणून मला बोलावं लागलं. एरवी चुका शोधत असतोस ना सारख्या, मग एवढी मोठी चूक घडत असताना तुला काहीच बोलावं असं वाटलं नाही? तुझा प्रॉब्लेम काय ग? प्रत्येक गोष्टीत मला शिकवायला काय येतेस तू? तू मला शिकवायची काही गरज नाहीये. ठीक आहे, सॉरी. आता चिडचिड करू नकोस, शांत हो. तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. सरोज मॅडम, बरं झालं तुम्ही आला. हा बघा ना, किती अस्वस्थ झालाय. मी एवढं समजावण्याचा प्रयत्न केला तरी काही ऐकूनच घेत नाहीये. माझ्या मुलाच्या मनस्थितीविषयी तू मला सांगायची गरज नाहीये. त्याच्याशी काय बोलायचं ना ते कळतं मला. मला माहिती तुझी आता काय मनस्थिती आहे आणि झालेल्या गोष्टींचा तुला किती त्रास होतोय हे कळतंय मला. पण काळजी करू नकोस. पण तुझ्यासारखेच विचार इतरांचे नसतात. प्रत्येकालाच ते तसं वाटत असतं असं नाहीये. पण मुळातच ज्या घरात तुझ्यासारखा मुलगा आहे ना, ते घर कधीही दुभंगणार नाही, कायम लक्षात ठेव. पण म्हणून प्रत्येक गोष्ट सहनच करायची किंवा काही गोष्टी सोडून द्यायच्या हे योग्य नाही ना. मी तुला विचारलं होतं, रोहिणी तुझ्याशी काय बोलली हे मला सांग, पण तू मला काहीही सांगितलं नाहीस. वेळेत त्या गोष्टी मला सांगितल्या असत्यास ना तर त्याच्यावर काहीतरी उपाय करता आला असता. आय एम सॉरी आई. त्यावेळी राहुल आणि नैनाच्या लग्नाचा गोंधळ सुरू होता आणि मला आणखी ताण वाढवायचा नव्हता. मी जर सही केली नसती तर रोहिणी आता खऱ्यांच्या घरी राहुलचं लग्न ठरवायला आलीच नसती आणि त्यावेळी राहुलचं आणि नैनाचं लग्न होणं हे जास्त गरजेचं होतं. हेच तर म्हणते ना मी, तू इतरांचा जास्त विचार करतोस. राहुल आणि नैनाच्या लग्नाचा तू विचार केलास, पण त्याचे काय परिणाम झाले हे तुझ्या डोळ्यासमोरच आहे. आपण जेव्हा दुसऱ्यासाठी एखादी गोष्ट करत असतो ना, तेव्हा समोरचा माणूस त्या लायकीचा आहे का नाहीये याचाही विचार करावा लागतो. आणि आपल्या घरातल्या लोकांना तुझं यश बघवत नाही, ते तुला कसं उद्ध्वस्त करता येईल ह्याचाच विचार करत असतात. आणि म्हणून मी तुला सांगते, त्यांचा विचार डोक्यातनं काढून टाक आणि तुला जे योग्य वाटतं ना ते मात्र तू नक्की कर. उद्या बोल. कुठे निघालीस? अद्वैतसाठी कॉफी मी बनवली होती. काही गरज नाही. माझ्या मुलाला काय हवंय आणि काय नकोय ते बघायला मी आहे, तुझी गरज नाही. काय कॉफी आणायला गेले होतेस ना? मग कॉफी कुठे? हो, मी कॉफी आणली होती, पण मग आता जायला काही सांगितलं तर परत अजून वैतागेल. आता गप्प का बसलीस? कॉफी माझ्यासाठी आणायला गेली होतीस ना, मग काय स्वतःच प्यालीस? हो, मी कॉफी आणणार होते तुझ्यासाठी, पण मग नंतर मी विचार बदलला. अरे एवढ्या रात्री तू कॉफी प्यायलास तर मग झोप येणार नाही ना तुला, म्हणून नाही आणली कॉफी. तुला जरा तरी अंदाज आहे का खरे? तू किती इरिटेट करतेस मला. तूच म्हणालीस ना मला कॉफी आणते म्हणून, त्यावेळी वेळ बघितली नव्हतीस तू. ऍक्च्युली बोलताना वेळ काय बघतच नाहीस तू, नुसतं बोलत सुटतेस. चांदेकर, हे बघ, मी बोलले असेल तर सॉरी, पण आता प्लीज चिडचिड करू नकोस ना. मला काही हौस नाहीये चिडचिड करायची, आणि माझी जर चिडचिड होत असेल तर त्यामागचं कारण तू आहेस. मी काय केलं आता? फक्त कॉफी आणली नाही म्हणून? तू खाली जे काही बोललीस त्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय, विसरू नकोस. या घरात जे काही झालं ते मी सावरून घेतलं असतं, पण तू नको तिथे नको त्या गोष्टी बोलली नसतीस तर हा जो काही गोंधळ घालून ठेवलायस ना तू, त्याच्यामुळे झालंय सगळं. मी खाली जे काही बोलले ते गरजेचं होतं चांदेकर. हे तुला कळत नाहीये का कळून घ्यायचं नाहीये मला ते कळत नाही. चांदेकर, आपण एखाद्याच्या चुकीला पाठीशी घातलं ना की आपणच चुकीचे ठरतो, हे कळत नाहीये का तुला? ते काहीही असलं तरी या घरातले प्रॉब्लेम्स मी हळूहळू सॉल्व्ह केले असते. आणि तू का केलंस हा प्रश्न नाहीये माझा, तुझा याच्याशी काय संबंध आहे हा प्रश्न आहे माझा. बरोबर आहे तुझा, नव्हती मला गरज आणि खरंच काय संबंध आहे माझा. पण आपण एकत्र नसलो तरी आपण एका खोलीत राहतो. खोलीबाहेर तू किती मुखवटा घातलास तरी इथे मला कळतं ना, तू तोंडाने सांगत नसलास तरी तुला किती त्रास होतोय ते बघते मी. आणि काय चूक आहे आणि काय नाहीये हे न कळण्या इतपत मूर्ख मी नक्कीच नाही. त्यामुळे जे खाली घडलं ते गरजेचं होतं आज. बाजूला मला गोळ्या घ्यायच्या. असं काय हा? मगाशी जे काही घडलं त्याचा त्रास तर होतो, पण बोलूनही दाखवायचं नाही. उगाच वेगळ्या गोष्टींवरून चिडचिड करतो. ह्याच्याबरोबर जुळवून घ्यायचं म्हणजे खरंच अग्निपरीक्षा आहे. हॅलो, येस, आज पोस्ट लंच तुम्ही मीटिंग लाईन अप करा आणि सगळ्यांना तसं कळवा. येस येस, मी आवडतोय, डोंट वरी. या बाय. ठीक आहे, माझा टॉवेल आणि कपडे इथे कोणी ठेवले? कोणी ठेवले म्हणजे काय म्हणजे? तूच ठेवले ना. आता मी फोनवर बोलत असताना माझ्या हातातून काढून घेतले. तुला कोणी सांगितलं का नसता अति आगाऊपणा करायला? तुला काय सगळीकडे मी दिसते का रे? काय वेळ लागलाय का मला? काय माहित? हाऊ डेअर यू? आता यात काय डेअरिंग करण्यासारखं? चांदेकर, तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात अजिबात सुसूत्रता नाही. एरवी नसते म्हणा, पण निदान गोष्टी विसरत तरी नव्हतास. छोट्या छोट्या गोष्टी आठवून मला ओरडत होतास, चिडत होतास. त्याप्रमाणे आता तू चिडलास नेहमी सारखा, पण गोष्टी विसरतोस असं नाही वाटत का तुला? डॉक्टर काकांना बोलूया का? जरा गप्प बस ना तू, गप्प बस. अरे गप्प बसून काय करू चांदेकर? एवढ्या यंग एज मध्ये तुला एवढे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत. अवघड आहे बाबा तुझं. बघ ना, तू एवढा चिडतोस, इतका घोरतोस आणि आता विसरायलाही लागलास. अरे काय नॉनसेन्स आहे, सांगितलं ना गप्प बस, गप्प बस. आणि जे काय असेल ते नीट सांग. मग नीट विचार ना. तू फोनवर बोलायला इकडे आलास तेव्हा तुझ्या हातात टॉवेल होता, तूच तो बेडवर ठेवलास आणि विसरलास. शक्यच नाही. मी जर इथे ठेवला असता तर माझ्या लक्षात राहिला असता. तूच माझ्या हातातून काढून घेतलास. बरं बाबा, मी ठेवलं, बस मी विसरले टॉवेल, माझी चूक आहे. खुश? जा आता अंघोळीला. काय
बघ लक्षात येतंय का तुझ्या, तू जेव्हा एवढा अस्वस्थ असतो तेव्हा तुझ्या बरोबर जुळवून घेणं किती कठीण आहे. मग एवढं कठीण आहे तर कशाला राहतेस इथे माझ्या बरोबर? बरोबर, ती सुद्धा माझीच चूक आहे. झालं? हे बघ, मला तुझ्या बरोबर वाद घालण्यात इंटरेस्ट नाहीये. आधीच मला खूप काम आहे. काय झालं आता? अशी काय बघतेस? आता बघू नको तर काय करू? साधा एक शब्द जरी बोलले तरी तुला तो वाद वाटतो. मग सिंपल आहे, मान्य कर, कबूल कर, चूक तुझी आहे. ठीक आहे, केली कबूल, माझी चूक. जा ना आता आंघोळीला. हो, जातोच आहे. आता काय? कपडे घे ना मग. अरे मग तू बाजूला हो ना. ए! काय चाललंय? काय चाललं होतं ग तुझं? हा? ही काय वागण्याची पद्धत झाली? वागण्याला काही धरबंद आहे का नाही? का सगळं गुंडाळून ठेवायचं ठरवलंय? सॉरी सरोज मॅडम, माझा तोल गेला म्हणून. नाही, तोल तर तुझा आधीच गेलाय ग. आणि हे जे काही चाळेत ना ते पहिले थांबव. याद राख तू पुन्हा अशी वागलीस तर. पण मी मुद्दाम नाही केलं मॅडम, उलट उत्तर द्यायचं नाहीये मला. मी बघितलंय ना माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी. त्याची कॉलर पकडली होतीस ना? हो, पण अगं हो म्हणायला लाज वाटत नाही का तुला? स्वतःच्या तोंडून कबूल करतेस? मॅडम मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी तुझं ऐकून घ्यायला इथे आलेली नाहीये. माझ्या डोळ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला उगाच कुठलीही कारण नकोय. आई, मी सांगतो ना, ऍक्च्युली काय झालं, मी तुला ऑफिस नाहीये, मीटिंग आहे ना आज. तेच मी आंघोळीला चाललो होतो गडबडीत. पटकन आवरायचं आणि खाली यायचंय. ब्रेकफास्ट मी वाट बघते. होय, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. आवर आणि खाली ये. होय, लगेच चाल. गुड मॉर्निंग. अंजू, माझा ब्रेकफास्ट माझ्या रूम मध्येच पाठव. मला माझ्या रूम मध्येच ब्रेकफास्ट करायचा. रोहिणी, समजे नाश्त्यासाठीच बसलेत ना, आणि तू बी बसलीच होतीस की. तो आता इथंच नाश्ता कर आणि मग नंतर तुझ्या रूम मध्ये जा. आता प्लीज ना, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलीस. काल बिझनेसमध्ये झालेल्या चुकांबद्दल मी राहुलला बोललो, म्हणून तुला माझा राग आला. पण आता तुला दुखायचं कुठलंही इंटेन्शन नव्हतं माझं. तू वयाने इमानाने माझ्यापेक्षा मोठी आहेस. प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी. पण अन्नावर राग काढू नकोस. आपल्या घराला सावरण्यासाठी अद्वैत काहीही करू शकतो. इतर वेळी इगो दाखवणारा अद्वैत आज फक्त घर तुटू नये आणि आबांना त्रास होऊ नये म्हणून माफी मागायलाही तयार झाला. ते काही असो, मला सगळ्यांबरोबर बसून नाश्ता करायचाच नाहीये. तसाही मला काल खूप मनस्ताप झालाय. आता अजून नको. अद्वैत, तू बसून घे ना, मी वाढते तुला. काकी मला भूक नाहीये, मी नंतर खाईन. अद्वैत थांब जरा. आई, मला ऑफिसला जायला उशीर होता. अरे, तू असं निघून आल्यामुळे आजोबांना किती वाईट वाटलं माहितीये तुला? मला सतत शिकवणं ही तुला काय तुझी जबाबदारी वाटते का? खरे मुळात तू का पडतेस या सगळ्यात? काय संबंध काय तुझा या घराशी? हवं तर याला माझा सल्ला समज, पण मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. मला कोणाच्या मदतीची गरज नाही आणि सवयी नाहीये. यापुढे मी तुला काहीही सांगणार नाही. तुला घालायचा तो गोंधळ घाल. जा जा, नकोच बोलूस. काही फरक पडत नाही मला. सुटेल मी यातून. भलं